नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी तुम्हाला माझ्या शेतातील जे 4 वाण आहेत, या 4ही वाणांची माहिती, त्यांची परिस्थिती, त्यांच्यावर रोग किडींचा प्रादुर्भाव आणि आपण केलेलं सगळं काही नियोजन हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि दाखवणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता की 4 वाण कोणते आहेत, त्यांची परिस्थिती काय आहे किंवा त्यानंतर ते कसे आहेत. कारण काही व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप थर्ड क्लास प्लॉट दिसलेला आहे, तर काही ठिकाणी अतिशय चांगला प्लॉट दिसलेला आहे. मग आता नक्की जो प्लॉट मी लावलेला आहे त्या प्लॉटची परिस्थिती काय आहे आणि प्रॅक्टिकली तो प्लॉट कशा स्टेजमध्ये आहे, हे आपल्याला पाहायचं आहे. तर चला, इथे तुम्हाला मागे दिसतोय, तर हा आहे आपला प्रभात सुपरकॉटचा वाण. हा सगळ्यात कडीचा प्लॉट आपण लावलेला आहे. पाहू शकता तुम्ही इथं द्राक्षाच्या शेजारी हा आपला प्लॉट आहे. जर प्लॉटची एकूण परिस्थिती पाहिजे म्हटलं तर तुम्हाला समोरचून दाखवतो. तर हा आहे आपला प्रभात सुपरकॉटचा वाण, ज्याच्यामध्ये जवळजवळ एका झाडाला 70, 60, 80, काही ठिकाणी 40 पण आहेत, काही ठिकाणी 80पेक्षा जास्त आहेत. पण दुसरी गोष्ट अशी की आपण जे नियोजन केलं होतं की ज्याच्यामध्ये 3 फवारण्या ताकंडीच्या आणि 2 फवारण्या रासायनिक, तर यानंतर तुम्ही पाहू शकताय की जवळजवळ 30 ते 40% परत नवीन फांद्या किंवा नवीन पाते बोंड याला लागत आहेत. म्हणजे आत्तासुद्धाही आपला जो कापूस प्लॉट आहे हा ग्रोथमध्ये आहे आणि अजूनही याच्यामध्ये भरपूर वाढ होऊ शकते. आणि ज्याप्रमाणे झाडाची वाढ दिसते आता, काही ठिकाणी काय आहे की तुम्हाला हे रोग असलेलं दिसणार आहे 100%, त्यात काही वाद नाही आहे. पण एकूण जर झाडाची परिस्थिती तुम्ही जर पाहिली तर झाड अजूनही ग्रोथमध्ये आहे आणि जवळजवळ पहिल्या बोंडांपेक्षा, म्हणजे जिथं आपल्याला 50 बोंड मिळालेले आहेत त्या ठिकाणी कमीत कमी आणखी 50% बोंड जास्त वाढणार आहेत. म्हणजे 50 असतील तर ते झाड 75पर्यंत जाऊ शकतं आणि ते नियोजन आपण पकडणार आहे. जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण अगोदर पाहणार की या दुष्काळी कालावधीमध्ये आपला प्लॉट नक्की कसा रिॲक्ट करतोय. कारण सगळ्यात मोठी ज्याला आपण म्हणतो की खूप मोठं एक चॅलेंज आहे की दुष्काळ परिस्थितीमध्ये सुद्धा प्लॉट जगवणं किंवा प्लॉटचं उत्पादन घेणं. त्यामुळं आता आपण अगोदर पाहिलं की प्लॉटमध्ये काही कंडिशन वगैरे दिसते का किंवा वाढ होताना दिसते का, तर 100% वाढ होताना दिसते. आणि म्हणूनच आपण फरदड म्हणा किंवा जास्त कालावधी म्हणा, हा आपण घ्यायचा ठरवलेला आहे. याचं जे अंतर आहे हे साधारणतः 4.5 बाय 3.5 अशा पद्धतीनं आपण घेतलेलं आहे, जे की प्रभात सुपरकॉटच्या कंपनीचं रिकमेंडेशन केलेलं अंतर आहे. तुम्ही एकंदरीत प्लॉटची परिस्थिती पाहू शकता आणि खाली पण अंतर जास्त मिळाल्यानं आपल्याला खालच्या फांद्यासुद्धा वाढताना दिसत आहेत. सगळीकडे पाहू शकता की अंतर खूप मोठं आहे, त्यामुळं फांद्या जास्तीत जास्त वाढ घेत आहेत. आणि दुसरं जे खत व्यवस्थापन आहे आपलं साधारणतः 60व्या दिवशी झालेलं आहे, 60 ते 65 दिवसाच्या कालावधीमध्ये. त्यामुळं आत्ताच्या कंडिशनला खूप जास्त प्रमाणात त्याचा फायदा आपल्याला दिसून येतो आहे. सोबत ताकांडीचा सुद्धा फायदा आपल्याला होतोयच आहे. तर हा आहे प्रभात सुपरकॉट. आता आपण पाहणार आहोत अजित 1199. तर इकडे आहे आपला अजित 1199, जो फुटलेला आहे आणि आता आपली त्याची वेचणीसुद्धा चालू आहे. पाहू शकता एकंदरीत कापसाची कंडिशन काय आहे. जवळजवळ झाडाची 60% जी हाईट आहे ही पूर्ण परिपक्व झालेली आहे आणि वरची जी 40% आहे तिथं मात्र तुम्हाला पहा पातेच पाते दिसत आहेत. काही बोंडात पण रूपांतर झालं आहे. काही ठिकाणी झाडसुद्धा पूर्ण वाकलं आहे. एवढी परिस्थिती जबरदस्त झालेली आहे. आणि झाडाचा खोडसुद्धा पाहू शकता की खोड अजिबात बारीक नाही आहे. एवढं असतानासुद्धा कापूस पण लागला आहे, वेचणी पण चालू आहे आणि कापसामध्ये डेव्हलपमेंटसुद्धा तुम्हाला झाडामध्ये खूप जास्त प्रमाणात इथं दिसून येईल. मित्रांनो, खरोखर एक सांगतो की एवढी अपेक्षा मी सुद्धा केली नव्हती की एवढा दुष्काळ येणे आल्याच्या नंतर मला या अशा पद्धतीनं झाडामध्ये ग्रोथ दिसेल की जिथं तुम्हाला एका एका फांदीला 4-4, 5-5, 6-6 नवीन नवीन पाते फुटताना दिसत आहे. इकडे सुद्धा पाहू शकता तुम्ही नवीन नवीन पाते संख्या भरपूर आहेत. जबरदस्त अशी पाते लागलेली आहेत. आणि विशेष म्हणजे या प्लॉटमध्ये तुम्हाला बोंडअळी फक्त 1% दिसेल, फक्त 1 आणि 1%. कारण आत्तापर्यंत कापूस वेचणी चालू आहे, फक्त 2च फवारणी दिल्यात, त्याच्यामध्ये एकही बोंडअळीचं बोंड इथं नाही आहे. तर आता
हा आहे आपला अजित 1199 आणि या 1199चं अंतर सुद्धा 4.5 बाय साधारणतः 3 फुटावर आपण ठेवलेलं आहे. दोन दोन झाडांची झोन म्हणजे 2 सरके लावलेले आहेत, काही ठिकाणी एक एकच आहे. पण शक्यतो जेवढं जास्त होईल तेवढं आपण 2 लावण्याचा प्रयत्न केला. जर्मिनेशन व्यवस्थित झालं नसल्यामुळं हा प्रॉब्लेम आपल्याला जाणवतो की एक एक झाड कुठं कुठं दिसतंय. पण एकंदरीत जर सांगायचं झालं तर अजित 1199ला सुद्धा कमीत कमी 50 ते 70 बोंड आहेत आणि आणखी 20 ते 30 बोंड लागतील. आता बरेच लोक म्हणतील की काही पण फेकताय, काही पण सांगताय, तर त्याच्यासाठी तुम्हाला फक्त वरची वरची तुम्हाला मी पाती मोजून दाखवतो. इथं पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. खालचे तर अजून मोजूनच दाखवलेले नाही आहेत. म्हणजे म्हणजे जवळजवळ एका झाडाला 50 ते 60 बोंड ही तयार आहेत आणि 30 ते 40 पाते आत्ता पण झाडाला लागत आहेत. मित्रांनो, विश्वास ठेवा, तुम्हाला एकदम छोटं जरी झाड दिसत असेल ना, तरी त्याच्यामध्ये बोंडांची संख्या जवळजवळ 40 पर्यंत आहे. कमीत कमी 40 30 25 20 असे पण पाते सध्याच्या कंडिशनला त्याच्यावर तयार होत आहेत, बोंड पक्के होत आहेत. आणि विश्वास नसेल तर तुम्ही माझ्या प्लॉटवर येऊ शकता आणि पाहू शकता. कारण खूप लोकांना हे माहिती नाही, पण विश्वास त्यांचा बसत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला झाड पण दाखवतोय, पाते नवीन मोजून पण दाखवतोय. आणि याच्यामध्ये जवळजवळ एक अपेक्षित उत्पादन जर आपण पकडलं तर मी सुरुवातीला पकडलं होतं फक्त आणि फक्त 10 क्विंटल. पण मला असं वाटतं की साधारणतः जानेवारी एंडिंग ते फेब्रुवारी स्टार्टिंगपर्यंत याच्या 1.5 एकरच्या क्षेत्रामध्ये जवळजवळ एक अंदाजे 20 ते 25 क्विंटलपर्यंत कापूस आपण याच्यामध्ये घेऊ शकतो, ज्या पद्धतीनं आत्ताच्या कंडिशनला वाढ दिसते. आता साहजिक आहे, बऱ्याचशा गोष्टी या वातावरणावर अवलंबून असणार आहेत, त्यात आपण काही करू शकणार नाही आहेत. पण जो अंदाज आपण पकडतोय तो या झाडावर आपण पकडतोय, कारण झाडाला खूप जास्त ग्रोथ मिळालेली आहे. जी ग्रोथ आपल्याला सुरुवातीच्या पहिल्या 3 महिन्यामध्ये मिळाली नाही, ती आत्ता मिळालेली आहे. तर आता तिसरा जो वाण आहे हा आहे आपला राशी 659. राशी 659 जो वाण आहे हा कन्फर्म पूर्ण व्यवस्थित आलेला नाही आहे आपल्या प्लॉटमध्ये, पण तरीसुद्धा राशी 659चं सुद्धा तुम्ही पाहू शकता 60% प्रमाणात याला नवीन पात्यांची लागण झालेली, नवीन पाते याला फुटलेले आहेत. पहिल्या कंडिशनमध्ये हा खूप म्हणजे खूपच डल असा वाण होता. तुम्ही खालचेही त्याचे पानं वगैरे पाहू शकता की अतिशय जास्त रोगटलेला हा वाण आपल्याला लागला होता. पण तरीसुद्धा आत्ताच्या कंडिशनला याची कंडिशन अशी आहे की साधारणतः 40 45 50 60पर्यंत याला बोंड तयार आहेत आणि 25 ते 30 35 40 45 पर्यंत नवीन पाते याला तयार आहेत. याची जी लागवड आहे 4.5 बाय 2 अशा पद्धतीने आपण लागवड केलेली आहे. आणि बरेच लोक विचारतात की अंतर असं का ठेवलंय. तर मित्रांनो, अंतर जे आहे हे जे अंतर कंपनीने रिकमेंड केलेलं आहे त्या वाहनासाठी तेच अंतर आपण ठेवलंय. फक्त याच्यामध्ये काय केलंय की आपण मधला जो पट्टा आहे, हा पट्टा मोकळा हा 4.5 फुटाचा ठेवलेला आहे. बाकीचं जे 2 झाडामधलं अंतर आहे हे कंपनीनुसारच आपण ठेवलंय. राशी 659 मध्ये रोगाचं प्रमाण खूप जास्त आहे, पण ठीक आहे, वाण काही असं म्हणजे अजिबातच उत्पादन निघालं नाही असं म्हणू शकत नाही. चांगल्या प्रकारे उत्पादन मिळतंय. फक्त जी बोंड संख्या आहे ही थोडीशी कमी आहे. पण जानेवारी अखेरीस त्याला जवळजवळ 70-80 बोंड हे मिळून जातील. त्यानंतर आपला जो शेवटचा वाण आहे हा आहे शिवांश 4749, जो US उत्तर चा क्लोन आहे. म्हणजे त्याच्याच बियाण्यापासून हा बनवलेला प्लॉट आहे. तर याच्यामध्ये सुद्धा पाते संख्या चांगली आहे, बोंड चांगले आहेत. नवीन पात्यांची संख्या याला कमी आहे, परंतु जी बोंड तयार झाली ती 70-80 बोंड ऑलरेडी याला तयार आहेत. आणि जर एकूण नवीन पात्यांचा जर विचार केला तर जेमतेम 15-20 नवीन पाते याला तयार आहेत. काही झाडाला 30पर्यंत आहेत. इकडे मागे पाहू शकताय की बराच उंचीपर्यंत हा कापूस गेलेला आहे. काही ठिकाणी 5.5 फूट आहे, काही ठिकाणी 6.5 फुटापर्यंत हा गेला आहे, काही ठिकाणी 4 फूट पण आहे. असं काही नाही आहे की सगळे काही 6 फुटापर्यंत गेला आहे, अजिबात नाही. जी रिअल कंडिशन आहे ती आहे. त्यानंतर तुम्हाला पात्याचं जसं की मी सांगितलं की पाते संख्या याला थोडीशी कमी आहे. आता या झाडाला साधारणतः 20 22 25 30पर्यंत आहे. काही झाडाला 10च आहेत, काही ठिकाणी 15 पण आहे, काही ठिकाणी 40 पण आहे आणि काही ठिकाणी ऑलरेडी पूर्ण कापूस हा तयार झालेला आहे.
तर मित्रांनो, एकंदरीत असे हे 4 वाण, ज्याचं मी तुम्हाला अंतर सांगितलं आहे, ज्याच्यामध्ये आपण कोणते स्प्रे केलेत ते पण सांगितलं आहे आणि नियोजन पण तुम्हाला सांगितलं आहे. तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काय माहिती पाहिजे हे मला नक्की कळवा. चांगलीत चांगली जास्तीत जास्त माहिती पुरवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेल. आणि जी माहिती मी तुम्हाला सांगतोय ही तंतोतंत खरी आहे. ज्या शेतकऱ्यांना खोटी वाटत असेल त्यांनी प्लॉटवर या, प्लॉट पहा आणि मग त्याच्यानंतर मला सांगा की तुम्हाला जी माहिती सांगितली ही खरी आहे की खोटी आहे. पण विश्वास ठेवा मित्रांनो की झाडाला आत्तासुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकता, जवळजवळ 30 ते 35% नवीन पाते हे लागलेली आहेत. आणि पाते असे तसे नाही आहेत, पक्के पाते म्हणजे पक्के बोंड तयार होत आहेत. 50% बोंड आता तयार झालेत, 50% होणार आणखी बाकी आहे आणि तेही होऊन जातील. कारण आता सध्याच्या कंडिशनला वातावरण एकदम शांत आहे, स्तब्ध आहे, फार काही बदल पाहायला दिसत नाही आहे. पाऊस होईल असं पण वाटत नाही आहे. त्यामुळं कापसावर फार काही वाईट वेळ येणार नाही आहे. पण नक्कीच जे उत्पादन मी पकडलं होतं त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन इथं मला मिळण्याची जास्त शक्यता आहे आणि ते आपण मिळवणार आहोत. तर कापूस शेवटपर्यंत किती आपल्याला मिळतोय हे मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओद्वारे सांगेल. तर मित्रांनो, काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद.